नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे, उष्माघाताची लाट आलेली आहे आणि अशामध्ये आपल्या आहारामध्ये थोडाफार बदल करणं गरजेचं आहे. उष्ण पदार्थ खाणं थोडे दिवस बंद केलं पाहिजे आणि आपल्या शरीराला ज्या पदार्थातनं, ज्या भाज्यांमधनं जास्तीत जास्त थंडावा मिळेल असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. तर आज मी तुम्हाला अशीच एक रेसिपी दाखवत आहे, ज्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळू शकतो. शरीराला थंडावा देण्याकरता आज मी जी रेसिपी दाखवत आहे त्या रेसिपीचं नाव आहे दुधी भोपळा आणि ज्वारीचे धपाटे. यामध्ये मी काकडीसुद्धा वापरणार आहे, कारण काकडी आणि दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करायला याची खूप मदत होते. तर इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत, त्या सालीसकटच वापरणार आहे आणि इथे मी पाव किलो दुधी घेतलेलं आहे, त्याची सालं काढून टाकलेली आहेत आणि आता हे दोन्हीही किसून घ्यायचं आहे. इथे आता काकडी आणि दुधी भोपळा किसून झालेला आहे आणि इथे मी 3 पातीचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, कारण पातीचा कांदासुद्धा असा पदार्थ आहे की त्याच्याने शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते. तसेच आता इथे मी 2 चमचे जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घातलेले आहेत. तसेच 2 चमचे आता गोडा मसाला घालायचा आहे आणि 2 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता हे सगळं हाताने छान एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे छान एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ आता घालत आहे. ज्वारी ही शरीराला थंडावा देते, तर मी इथे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तसेच चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. परत एकदा हे हाताने छान एकजीव करून घेत आहे आणि याच्यामध्ये आपण काकडी आणि दुधी भोपळा घातलेला आहे आणि दोन्ही याच्यामध्ये पाण्याचं अंश जास्त असल्यामुळे याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे. आवश्यकता वाटली तर हे मळताना मी पाणी घालीन. धपाट्याचं पीठ मळून झालेलं आहे आणि याच्यामध्ये मला अतिरिक्त पाणी घालायची गरज भासली नाही. दुधी भोपळा आणि काकडीच्या पाण्यामध्येच हे मी मळून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे इथे मी ओला रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे पिठाचा गोळा घालून धपाटे आता थापून घेत आहे. धपाट्यावर आता मी थोडेसे काळे तीळ भुरभुरवले आहेत. काळ्या तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं म्हणून ते मी घातलेले आहेत. तसेच इथे मी थोडीशी चिरलेली कांद्याची पात घातलेली आहे. त्याच्यामध्ये पातीमध्ये थंडावा असल्यामुळे ती मी याच्यावर घातलेली आहे. तवा छान तापलेला आहे, त्याच्यावर मी हे धपाटे घातलेले आहेत आणि साईडनी तेल सोडलेलं आहे. आता हे दोन्ही बाजूनी धपाटे छान भाजून घेऊयात. हे बघा, दोन्ही बाजूनी छान असे हे धपाटे खरपूस असे भाजून झालेले आहेत. तर आता अशा प्रकारे सगळे धपाटे बनवून घेत आहे. मस्त गरमागरम दुधी भोपळा व ज्वारीचे धपाटे तयार झालेले आहे. त्याच्यावर मी छान लोण्याचा गोळा घातलेला आहे. दुधी भोपळा आणि ज्वारीमुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते. तसेच त्याच्यामध्ये मी कांद्याची पात, कांदा आणि काकडी घातलेली आहे, त्यामुळे सुद्धा शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होईल. या प्रचंड उन्हाळ्यामध्ये शरीराचा दाह कमी करायला किंवा उष्णतेमुळे आणि काही शरीराला त्रास होऊ नये याकरता तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.